मला तिकडे घेऊन चल म्हणे. म्हणजे मी सुरक्षित आणि तुम्ही सुरक्षित. बरं मला जर लईच लांब केलं तर तुम्ही दुःखी राहशा ना विठाला. मला तुमच्यातच ठेवा विचाराने, शरीराने लांब करा. बरं ठीक आहे, कळलं तर विठाला. तिकडे घेऊन जा म्हणे, मी सुरक्षित राहील आणि तुम्ही सुद्धा. बरं घेऊन आले आहे की नाही. बरं जमुना मातेतून येत असताना ती जमुना माता खवळली ना, आणि ती खवळल्यामुळे हा खवळला. तू शांत बैस म्हणे. तू जर लई डोक्यापर्यंत आली वडिलाच्या तर मग मला डोक्यातून खाली उतरावं लागेल. शेवटी मी तुझ्याच तटावर राहणार आहे, तू कशाला काळजी करते. ऐकल्यावर वसुदेव आले महाराज शेवटी आपल्या पायाच्या स्पर्शाने तिला शांत केलं. पुरे चालला चाल त्याने लाविला अंगुष्ट, त्याची लाविला अंगुष्ट, त्याची लाविला अंगुष्ट. हो पुरे चालला चाल त्याची लाविला अंगुष्ट, त्याची लाविला अंगुष्ट, त्याची लाविला हे पण त्याचं नवलच आहे. अंगठ्याने नदी शांत करतो विठाला. एवढंच नाही थांबला, पाऊस पडत होता वरतो म्हणून आपल्या वडिलाला मलाही त्रास होईल. हे शेषा झालं, वरतून खाली त्याला पुन्हा यावं लागलं. त्याच्यावर विराजित होते ते. परत तिथं आल्यावर फणी काढ म्हणे तुझी, म्हणजे मला पाऊस लागणार नाही. त्या गोष्टी बरं माझ्या वडिलाला लागणार नाही, हा उद्दिष्ट विठाल. हो हे नवल आहे त्याचं, हे आश्चर्य आहे. देवाचं फार मोठं आश्चर्य आहे. बरं तो आश्चर्याने व्यापलेला आहे, कारण प्रत्येक कर्मामध्ये कृतीमध्ये देवाचा आश्चर्य दडलेला आहे. बाकीच्या अवतारामध्ये आश्चर्य आहे, परंतु हे विशिष्ट आश्चर्य आहे. बोलण्यात आश्चर्य, वागण्यात आश्चर्य, करण्यात आश्चर्य. बरं खोटं बोलतो तेही आश्चर्य. बरं खोटं बोलणं पाप आहे का पुण्य आहे. बरं तर त्याला विचारलं पाहिजे विठाला. बरं त्यातही त्याचं आश्चर्य आहे. प्रत्येक कर्मात विचार करा, एवढं मोठं आश्चर्य. आता सुद्धा आश्चर्यच आहे, कलियुगात सुद्धा त्याचंच आश्चर्य आहे.